नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही आत्ताच 12वी पास झाला आहात का? आणि ॲग्रीकल्चरमध्ये करियर करायचं ठरवलंय? पण पुढे काय करायचं हे सुचत नाहीये. कोणता कोर्स घ्यायचा? त्या कोर्सला किती स्कोप आहे हे समजत नाहीत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आज तुम्हाला ॲग्रीकल्चरमधील बेस्ट करियर ऑप्शन, कोर्स, सॅलरी आणि फ्युचर स्कोप अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. मित्रांनो, 12वी नंतर ॲग्रीकल्चरमध्ये करियर करण्यासाठी पॉप्युलर कोर्स म्हणजे बी-एससी ॲग्रीकल्चर. तर बी-एससी ॲग्रीकल्चर म्हणजे हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला शेती, माती, खत व्यवस्थापन, इरिगेशन, पशुपालन, आधुनिक टेक्नॉलॉजी, फार्मिंग, बिझनेस याबद्दल सखोल माहिती शिकवली जाते. मित्रांनो, तुम्हाला या कोर्ससाठी जर ॲडमिशन घ्यायची असेल, तर काय प्रोसिजर आहे? तर या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 12वी सायन्स पास पाहिजे. यामध्ये तुमचा पी-सी-बी किंवा पी-सी-एम-बी दोन्ही ग्रुप असेल, तरीसुद्धा तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्र शासनाची एम-एस-टी सी-ई-टी हे एक्झाम पास करावी लागते. आता प्रश्न येतो, की बी-एससी ॲग्रीकल्चर झाल्यानंतर तुम्हाला कुठे जॉब मिळू शकतो? तर बी-एससी ॲग्रीकल्चर झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ॲग्रीकल्चर ऑफिसर, बँकमध्ये ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, ज्या फर्टिलायझर कंपनी आहेत, पेस्टिसाइड कंपनी आहे, त्याच्यामध्ये फील्ड मार्केटिंग ऑफिसर, सीड कंपनी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉब मिळू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉब मिळू शकता आणि जे पण गव्हर्नमेंटचे इतर डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या कोर्स थ्रू जॉब मिळवू शकता. त्यानंतर जर तुम्हाला जॉब करायचा नसेल, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. जसे की पॉली हाऊस, डेअरी फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, नर्सरी अशा अनेक व्यवसायाच्या संधीसुद्धा या कोर्समधून तुम्हाला चालून येतात. धन्यवाद.